विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय येऊने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भातुके किंवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकादयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकारतेची दुसरी श्री ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहातलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण ऐकनाता आई माता ठेविला नका बहु दोष झालो दास पायाचा एक विठाबाई माझे पंढरीचे अभिमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जोडलो माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझे वाणी
कराल ती थोडी पाया पडिलो बराडी सकल गुणनिधान अनंत कोट ब्रह्मांड नाय भगवान परमात्म्याचे निशिभक्त महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणी पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणांचा अभंग जवळ सर्वांच्या परिचित आहे. परमार्थ फळाला आल्यानंतर तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मागणीचा प्रसंग आला, काशी विश्वनाथ काशीचे भगवान भोलेनाथ हो त्या देवाकडे मागणी मागत असताना आमच्या तुकाराम महाराजांनी मागणी केली, देवा तुम्ही जगाचे नायक आहात, जगाचे नाथ आहात, जगाचे मालक आहात, तुम्ही विश्वनाथ. मी कोण आहे? मी देव आहे, रंग आहे, अनाथ आहे, काय करा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. देवा माझ्यावर थोडी कृपा करा, मी बराडी म्हणजे याचक आहे. विठ्ठल भगवान भोलेनाथांनी सांगितलं म्हणे तुकाराम महाराज काय पाहिजे तुम्हाला, मी देणारा कोण आहे तुम्हाला, तुमचा अधिकार फार मोठा आहे. तुकाराम महाराज सांगितलं, देवा काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. देवा तुमच्याकडे काय उण आहे? करतो करतो अन्यथा करतो शक्ति तुमच्याकडे है. हो आप कुछ भी कर सकते हो, इसके लिए हमें थोड़ा दे दो. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज स्पष्ट देवाकडे मागणी करतात. देवा तुका म्हणे, देवा काही भातुके किंवा प्रेम भातुके पाठवा. का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये माणसाला प्रेमाची गरज आहे. ऐका हो, कोणी जीवन जगत असताना परमार्थिक जीवन असेल, व्यावहारिक जीवन असेल, कोणालाही विचारा कशाची गरज आहे आपल्याला? प्रेमाची गरज आहे. संतांना सुद्धा प्रेमाची गरज होती. नवे नवे पुढे बोलतो जरा, देवाला सुद्धा प्रेमाची गरज होते. देवाला सुद्धा प्रेमाची गरज, तुकाराम महाराजाला सुद्धा प्रेमाची गरज, तुम्हाला मला सुद्धा प्रेमाची गरज. का? प्रेमा बिन नाही समाधान. प्रेमा बिन नाही तुकाराम महाराजांना, नांदबाबाला काय गरज आहे प्रेमाची? प्रेमाविन नाही समाधान. प्रत्येकाला समाधानाची गरज आहे. प्रपंच असेल, परमार्थ असेल, ते समाधान जर पाहिजे असेल तर प्रेमाविन नाही समाधान. मग प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. तुका म्हणे, देवा प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. अभंग मागणी पर प्रकरणातील आहे.
महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती या अभंगाची निवड आहे, कारण तो वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठ्ठल अभंगाचा सहज अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. दांडेकर मामापासून आली परंपरा आहे. कीर्तनकारांनी आल्याबरोबर अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये अभंगाचा सहज अर्थ तुमच्या पुढे ठेवला पाहिजे. या न्यायानं अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. चिंतनाकडे होण्यावर थोडासा पर्याय देतो. जसा थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने खुली झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये असलेलं अधिष्ठान भगवान शिवनेश्वराचं अधिष्ठान लामणगाव मालेगाव संस्थान या 2 गावाच्या मध्यंतरी किंबहुना या पंचकृषीत असलेले हे अधिष्ठान आणि या अधिष्ठानावर चालू असलेला हा नाम संकीर्तन सोहळा. सुंदर असं हे वातावरण गेल्या 25 वर्षापासून चालू असलेला हा नाम यज्ञ सर्व संत महंतांची कृपा आणि परमश्री परमादरणीय भारतात जेवढे विद्वान आहेत त्या विद्वानांच्या यादीमध्ये जेवढे विद्वानांची नाव आहे त्या विद्वानांच्या यादीमध्ये आद्य क्रमांकावर ज्यांचं नाव आहे ते जगन्नाथ बाबा पवार. मस्त वाजायचे जास्त जोरात वाजायचे काय टाळ्या वाजत असताना त्या कळकळ झाल्या पाहिजे आहे की नाही. ते उगा असं वाचलं ते काय आवाज नाही त्याचं काय नाही. अरे तुमच्या भागाला गौरवान्वित करणारा महात्मा होऊन गेला. तुम्हाला माहितीये जगन्नाथ अण्णाचं नाव कीर्तनकाराला माहित नाही असं एकही कीर्तनकार नाही. काय बोललो मी. मग तो नवीन असेल मधल्या पलीचा असेल पुढचा असेल किंवा वैकुंठाला गेलेला असेल. ध्यान देऊ नाही का मी काय सांगतो. असा एकही कीर्तनकार नाही की त्या माणसाला आमच्या जगन्नाथ अण्णाचं नाव माहित नाही. आणि म्हणून त्या अण्णाचा इतिहास असा आहे त्यांचा जन्म या परिसरात आहे आणि त्याची परमार्थाची सुरुवात इथून आहे. विठ्ठल माझंही परम भाग्य आहे. बहुत दिसा होती माझं आस. कोणत्याही गोष्टीला योग लागतो आणि तो योग घडून आणला आमचे रामभाऊ महाराज मालकर आमचे जीवशे भजन सम्राट पेटी मास्तर आणि त्यांचे सर्व साथीदार आमचे अवकडे दादा असलेले त्यांच्या घरी बसलो मी. ही सगळी मंडळी त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी सगळ्यांच्या माध्यमातून हे सेवा माझ्यावर आले. त्यांच्यामुळे तुमचं दर्शन झालं म्हणून त्यांना शतकोटी धन्यवाद. आल्यानंतर आनंद वाटला. माझी जातीची माझं भेटू कोणी ही सगळी आमची शिवतेची महाराज मंडळी टाकळीची महाराज मंडळी पेटी मास्तर शिवतेचे इकडं तारपिंपळाची महाराज मंडळी आणि आमचा धान देखील धातकडे देखील कथा कधी कधी तुम्ही ऐकत आहात. किरण दादा कमी वयात चांगला तयार झाला. विचार आम्ही नेहमी सांगत असतो आम्हाला खायला म्हटलं चालतं गायला सिस्टम लागेल. ज्यांची सिस्टम आहे त्यांना शतकोटी धन्यवाद. 9 वाजून 1 मिनिटापर्यंत मदत करा. विचार तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शतकोटी धन्यवाद. फक्त बसू नका. प्रत्येक जण हाताने टाळी वाजवा. तुमची टाळी तुमचा आवाज युट्यूब चॅनल मधून सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे. का टाळी वाजवायची का भजन करायचं व्हॉट इज द रिझन. त्याचं कारण असं देव पाहिजे ना. देव नामाने मिळतो. देव नामाने मिळतो. पंढरपूरला चला आषाढी वारीला मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येतो. सर्वसाधारण लोक काळी पिळीना जातात. हाफ तिकीटवाले एसटीनं जातात. हो चांगले पैसेवाले फॉर्च्युनर जातात. काही क्रेटाने जातात. काही ग्रँडविटरने जातात. हो काही वेगवेगळ्या गाडीला जातात. तिथं जाण्यासाठी साधनं अनेक आहे पण देवाच्या दर्शनाला पायावर जावं लागतं. जो हेलिकॉप्टर मध्ये आला त्याला सुद्धा पैदल जावं लागत. जो फॉर्च्युनर मध्ये आला त्याला सुद्धा पंढरपूरला जाण्याचे साधनं अनेक आहे पण देवाच्या दर्शनाला पायावर जावं लागतं. तसं देव प्राप्तीचे साधनं अनेक आहे पण देव फक्त नामाने मिळतो. भक्तीची बापे मोजितो Oh,
इतराने तत्वता न मोजवे बाकीचे साधन त्याचं मोजमाप काढू शकत नाही. मोजायचं असेल तर भक्तीची या माफी मोजितो अनंता. म्हणून भक्तीच केली पाहिजे. भक्ती म्हणजे काय? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. थोडा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. देवाला दुसरा आवडत नाही, भक्ती एवढं आवडतं. विठ्ठल देवाला दुसरा आवडत नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार कधी मधी जागे तुम्ही सगळे. ज्यांना कळलं त्यांना कळलं. ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस कधी मध्ये नाही. कधी मध्ये केलेलं भजन त्यांना नाही आवडत. रात्रंदिवस चिंतन केलेलं त्या देवाला आवडतं. कोणत्या देवाला? हो देवाचे प्रकार किती. दिव्य जो देव आहे मला दिव्य आहे, प्रकाशक आहे, प्रेरक आहे, आधार आहे, ज्ञाता आहे आणि सर्वज्ञ. कोण आहे तो देव? आता तो परब्रह्म. हो आणि त्या देवाने विस्तृत केले सगळे बाकीचे देव. पण खऱ्या अर्थाने आपण दोन देवाचं भजन करतो. हरी हरा नाही भेद नाही नखा करू वाद. भगवान भोलेनाथ आणि महाराज पंढरेश पांडुरंग परमात्मा. हो म्हणजेच राम म्हणजेच विष्णू. विठ्ठल विठ्ठल. त्या देवाला आपण केलेलं भजन आवडतं. काय बोलू मी? त्या देवाला आपण केलेलं भजन आवडतं. तुम्हाला माहितीये का आता आता हे महिला मंडळ चांगलं भजन करायला लागलं अलीकडे ह्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये. हो त्या माणसाची खऱ्या अर्थाने एक कृपात धरायला काही अडचण नाही. कारण आमच्या वारकरी संप्रदायाने नाथबाबाचा अवतार इसवी सन 1400 मध्ये झाला. कधी? इसवी सन 1400 मध्ये नाथबाबा होऊन गेले. नाथबाबाने त्यावेळेस अगदी वर हात करून सांगितलं बाबांनो एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. कधी सांगितलं बाबा? 1400 मध्ये. त्यांनी सांगितलं फक्त एक काम करा. वाची वदता शिव काय फल आहे त्याचं? टाकळेकर मंडळी तयान बाधी क्रोध तयान बाधी काम. पण कधी? वाची वदता शिवनाम. महाराज वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. कधी सांगून गेले? 1400 मध्ये. आता किती झाले? विठ्ठल
पण लोकांना आता आता जाग आला आणि त्यापणे फक्त आमच्या संतांनी कीर्तनातून सांगितलं तेव्हा संबंध नाही आणि आता आस्थाच्या लोकांना कळलं विचार आणि मग सगळे म्हणणार लागले. विशेष म्हणजे महिला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम एवढ्या बंधाला लागल्या एवढ्या बंधाला लागल्या. सोपं सांगितलं ना, एक लोटा जल सारी समस्या का विचारा आणि आनंद वाटला मला ते ऐकून. का मला ते जे सांगितलं ते खोटं नाही ना, आमच्या संतांनी ते अगोदर सांगितलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. पण त्या भोलेनाथाला काय लागत काहीच न लगी एक भावाचे कारण. अरे शुद्ध शिवनाचं जण लागत म्हणजे पाणी लागत हो. नुसतं पाणी घेऊन जा एक लोटाभर म्हणजे एक तांब्याभर हो आणि असतं तर बिल्वपत्र नाही तर मग श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम. भजन करा त्याचं भजन. का भजनाच्या माध्यमातून तो भेटतो. विठ्ठल तुम्ही म्हणता एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कपे काम नाही. आता तुम्ही त्या पंढरपूरचं सांगता अरे असं आहे शिवस्य हृदय विष्णू आणि विष्णू हृदय शिव. विठ्ठल अजिबात भेद नाही. शिवा रामा नाही भेद. लक्षात ठेवा अजिबात भेद नाही. आणि भेद करणारे जे असतील त्यांच्याकडं महाराज पापाचा भाग येतो. काय येतो? पापाचा भाग येतो. म्हणजे शुद्ध वैष्णव जे ते भगवान भोलेनाथाचा तिरस्कार करत नाही आणि शुद्ध शैव जे ते विष्णूचा तिरस्कार करत नाही. प्रत्येकाने भोलेनाथाचं भजन केलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला गंमत माहिती का भोलेनाथ सुद्धा कोणाचं तरी भजन करतो. काय बोलतो मी? हा भजन भजन करी महादेव. अरे महादेवाने भजन केलं कोणाचं? शेंद्र देवाचं हेंद्र देवाचं. रामाने भजन केलं शिष्टवाने कोणाचं? शेंद्र देवाचं केलं नाही हेंद्र देवाचं केलं नाही. राम पूजी सदाशिव हो रामाचं भजन केलं. रामाचं कोणता राम? आपल्या राम आहे कोण विचारून कोणत्या रामाचं भजन केलं? अरे
जो प्रभू रामचंद्र दशरथाचा मुलगा परब्रह्म परमात्मा या रामाचं भजन कोणी केलं? भगवान भोलेनाथाने केलं. कोण भगवान भोलेनाथ? अरे जो आपके पास बैठा है, जो या शिवनाच्या काठावर आला तुमच्यासाठी. महाराज इथं तपश्चर्या केली असं मला ऐकायला भेटलं आता. कारण जेवढे जेवढे गंगा काठी म्हणजे शिवनेच्या काठी, लक्षात ठेवा, शिवना असेल गोदावरी असेल, जेवढे जेवढे शिवालय ना त्या शिवालयाचा अधिकार असा आहे ते सगळे जागृत आहे. विठ्ठल ते सगळे मला आवाज देत चालला. काय होतं, मला सकाळ संध्याकाळ कार्यक्रम आहे आणि सगळं तुझ्यावर डिपेंड. म्हणजे सगळं तुझ्यावर आलं म्हणजे तो हातात ते सगळं आमचं काळजी करायचं, आम्हाला मातीत घालायचं, काय करायचं कोणाच्या हातात आहे अण्णा शिट मला विचार. सगळ्यांच्या सकाळ संध्याकाळ सकाळी गलोरीला होतो मी, कारण चालू उद्या सकाळ कानावरून यावरून पुढेला आहे. आता हे सकाळ संध्याकाळ करत आणि गळात माणूस कवरून दम मारेल. पण हे सिस्टम आहे ना महाराज, जेवढं चांगलं आहे तेवढं घातक सुद्धा आहे. काय बोललो मी? जेवढं चांगलं आहे तेवढं घातक सुद्धा आहे. चांगलं जर असलं तर मग आनंद आहे, पण थोडं व्हायरल जर घुसलं ना, मेडिसिन घेऊन सुद्धा आवाज उघडत नाही बुवा. विचार मेडिसिन घेऊन सुद्धा आवाज उघडत नाही. हे कीर्तन तुमच्या ह्या पळसखेड्याचं कॅन्सल केलं मागच्या वर्षी. तुमच्या जवळ आहे ना पळसखेड काहीतरी विचारा त्या काकडे मामाला. मागच्या वर्षी कीर्तन कॅन्सल जाता तर तुमच्या देवगावला गोळ्या घेतल्या मावडी असतो तिथं कुठेतरी. हा तिथं गोळ्या घेतल्या. ते म्हणजे बाबा 2 दिवस बोलूच नका. हो माझ्या जागेवर त्या माऊलीने कीर्तन करायला लावलं, मी खाली बसून राहिलो. विचार भगवान भोलेनाथ रामाचं भजन करताय आणि राम भगवान भोलेनाथाचं भजन करतो. बोलून गेलो शिव शरदय विष्णू, विष्णू शरदय शिव. मग हे भजन करण्याचं काय कारण? मला एक वेळेस पार्वतीने प्रश्न केला भगवान भोलेनाथाला. हो भगवान भोलेनाथाची समाधी लागलेली आहे. भगवान भोलेनाथ समाधीस्थ आहे आणि तुम्हालाही सांगतो कायम समाधीत असणारा देव म्हणजे भगवान भोलेनाथ. विठ्ठल आणि त्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला माहिती का, तुम्ही जाता याच्यात काय नवल आहे? शेवट्याचे म्हणजे तुम्ही जाता याच्यात काय नवल आहे? नाचते हर्ष युक्त उमापती गज चर्म व्याघ्रांवर कंठी शोभे वासुकी हार. भस्म कुटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री डोळा. काय स्वरूप आहे विठ्ठल. त्या देवाचं भजन आमच्या तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस केलं. आणि ज्या वेळेस काही लोकांनी प्रश्न केला म्हणजे तुकाराम महाराज तुमचा परमार्थ फळाला आला, तुम्ही कधी कोणाकडे मागितलं का? म्हणले मागितलं ना, पंढरपूरच्या पांडुरंगाकडे ही चिदान दे गा देवा तुझा विसरून व्हावा. गोन गाई नावडी हीच माझी सर्व जोडी, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. वास्तविकता हात पसरी जिने धिगत्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ढेंगणे. हात पसरी जिने धिगत्याचे हे तुकाराम महाराजांना माहित होतं. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आमच्या वडिलांची रीत आहे, विश्वंभर बाबापासून आतापर्यंत कोणी मागितलं नाही. 8 पिढ्यांची परंपरा. विश्वंभर बाबा, हरी महाराज, विठोजी महाराज, पादाजी महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, गोनोबा महाराज आणि तुकाराम महाराज बोलले असं तर बरं. विठ्ठल 8 पिढ्याची
मला 8 पिढ्यामध्ये अजिबात काही मागितलं नाही. ऐका, काही मागितलं नाही, पण देव दर्शनाला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, गाभाऱ्यात गेले, देवाला पाहिल्याबरोबर तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी सारोनिया. चर्मचक्षुनी नाही पाहिला, आंतरचक्षुनी पाहिल्यामुळे डोळ्यात पाणी आलं. विठ्ठल देवाने प्रश्न केला, म्हणजे तुकाराम महाराज डोळ्यात पाणी आलं, काय भानगडी? म्हणजे देवा तू आहेस तेवढा सुंदर. राजेश सुकुमार राजेश कुमार राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा श्रीकृष्ण सौंदर्या पुढे बोलवणी लक्ष्मी झाली वेळे मदन पोटा आले बापुडे कुणीकडे इंद्रचंद्र तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हसे वदन. अरे भगवान परमात्मा किती सुंदर आहे. त्याला पाहिल्यानंतर खानदानी वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी चालू पाहिजे. विठ्ठल पाहणारा लायकी जरा तो बेडी मास्टर काय बोलू मी काय अडचण नाही. त्याची ताकद ही त्या ईश्वराची लक्षात ठेवा. त्याचं सौंदर्य एवढं आहे आणि म्हणून त्याला पाहिल्यानंतर त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. तुकाराम महाराजच्या डोळ्यात पाणी आलं. देवाने प्रश्न केला म्हणजे पाणी काळ देव सुंदर आहे तो. अरे माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात काय नवल आहे? काय बोलतो मी? माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात काय नवल आहे? पण त्या देवाला पाहिल्यानंतर माणूस त्याच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या प्रेमात पडल्यानंतर पंढरपूरून घरी आवडत नाही बुवा. काय बोललो मी? पंढरपूरून घरी आवडत नाही. पण काही काही कदूर म्हणजे सर्व धारगाडी लोक करतात. पण बोलू का तुम्हाला चालता चालता ज्याच्यावर खरी कृपा होती पण तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. हो तुमच्यावर कृपा आहे त्याची. काय बोललो मी? तुमच्यावर त्याची कृपा आहे की तो कृपा करीत नाही. तुमच्यावर कृपा आहे की तो कृपा करीत नाही. कृपा केल्यानंतर आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकड्याची भाषा आहे परत माघारी. आपल्याला घाई होती. त्या देवाला पाहिलं त्या देवाच्या प्रेमात पडले. मला प्रेमात पडल्यानंतर बास देवा तू आणि देवा दुसरं काही लागलं नको. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आहे शेकरी मागणी मागितली बास एवढं लागत मला देवाकडे मागणी मागली पंढरपूरच्या आणि तिथं मागणी मागत असताना तुकाराम महाराज सांगितलं तू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या. अरे जे तुझ्याकडे येते त्यांच्या पायापाशी ठेव. महाराज वारकऱ्याच्या पायापाशी ठेव. पहिले वारकरी कोणी माहिती तुम्हाला? भगवान भोलेनाथ. विठ्ठल मला भगवान भोलेनाथाच्या पायाजवळ ठेव महाराज. भगवान भोलेनाथाच्या पायाजवळ ठेव म्हणल्यानंतर आमच्या तुकाराम महाराजांनी रात्र दिवस भजन केलं. आणि मग ज्या वेळेस भगवान भोलेनाथ
भोलेनाथाची तुकाराम महाराजची भेट झाली त्यावेळी भगवान भोलेनाथाकडे मागणी मागत असताना तुकाराम महाराज सांगितलं भगवान भोलेनाथा आप तो सब जग के मालिक हो, हा सगळ्या जगाचे धनी आहात, मालक आहात. त्या देवाकडे मी मागितलं पण मला तुमच्याकडे प्रेम मागायचं, प्रेमाभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. मागणी मागत असताना रमेश महाराज कोणाकडे मागणी मागितली? भगवान भोलेनाथाकडे. काय मागितलं? काय मागितलं? प्रेमाची मागणी केली. तुका म्हणे देवा काही बातुके किंवा प्रेम बातुके पाठवा. मग प्रेम भगवान भोलेनाथाकडेच का मागितलं? विठ्ठल प्रेम भगवान भोलेनाथाकडेच का मागितलं? कारण प्रेम देणारा देव भगवान भोलेनाथच आहे. आणि सगळ्या देवात लवकर पावन होणारा देव कोण आहे? भगवान भोलेनाथ. शिव भोळा शब्द वापरला. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, हे दैवत भोळ आहे. आणि एवढं प्रेम करते सगळ्या समाजावर, भक्तावर एवढं प्रेम करते. हे तुकाराम महाराजांना माहित होतं की प्रेम करणारा देव फक्त भगवान भोलेनाथ. तुकाराम म्हणे देवा प्रेम तुके पाठवा. अनेक ठिकाणी आमच्या संतांनी प्रेमाची मागणी केली. अभंग हाताळा तुमच्या लक्षात येईल. मा शिवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. बोलू का जरा? हो, आपलं एक चरण होऊन गेलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विण नाही. ऐका 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 टाळकरी. प्रेम मागत असताना आमच्या तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रेम मागितलं, भगवान भोलेनाथाकडे प्रेम मागितलं. हो श्री हरी महाराज माऊली बुवा पण कधी मागितलं? 1 महिन्याला, 2 महिन्याला, रमेश बुवा 4 महिन्याला मागितलं का? नाही. देई माझं प्रेम सर्व मागणी मागत असताना कधी मध्ये मागितलं का प्रेम? नाही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम शिष्टमाले दे माझं प्रेम सर्व काळ. तसा आवाज बी सर्व काळ विठ्ठल देई माझं प्रेम. हा सर्व देतात. देई माझं प्रेम सर्व काळ, सर्व काळ. कधी मध्ये नाही महाराज. रात्रंदिवस प्रेम देवाकडे मागितलं आमच्या संतांनी. त्या प्रेमाची गरज आहे आणि ती प्रेम कथा, ती शिवकथा आज महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर आमच्या पार्वती भैयानं भगवान भोलेनाथाला विचारले. विठ्ठल कारण मागणी
मागत असताना जसं तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी मागितली, आज महाशिवरात्रीची कथा आहे. आज 3 प्रसंग आहे माझ्यासमोर. एक अभंग आहे, मागणी आहे आणि कथा आहे. विठ्ठल मला तिन्ही गोष्टी घेऊन चालायच्या आहे. अभंग घेऊन चालायचा आहे, कथा घेऊन चालायची आणि मागणी घेऊन चालायची. विठ्ठल कारण काय मागावं, कोणी मागावं, कोणाकडे मागावं, कसं मागावं, कुठं मागावं, मागणीचे प्रकार किती, मागणाऱ्याचे प्रकार किती, फार मोठा विषय महाराज. कोणी मागावं, कोणाकडे मागावं, ज्यांनी ऋण केलं त्यांनी मागावं, कोणाकडे मागावं, ज्याच्यावरून झालं. बटन बंद करत चाला, बटन बंद करत चाला, म्हणजे त्यांचा दोष नाही. तो म्हणत असताना शिटी मारत नाही ते. आणि म्हणणं बंद झालं का त्या शिटी मारायची गरज नाही. म्हणणं बंद झालं ते ऑटोमॅटिक शिटी मारते. मोठं ठेवायचं त्याच्यावर म्हणणं झालं बंद करून टाकायचं त्याला आणि म्हणत असतं चालू करायचं. तुम्हाला माहिती दिसतो सांगतो, तुम्ही जेवढे मोठ्याला गाय का जेवढे मोठ्याला गाय केलं त्यांना तुम्ही ध्यान देणार बघा. माईक मोठे जातच राहतो. हा ते सिस्टमवाले पण सगळं सेटिंग करून घेते ते आणि म्हणत असताना फक्त चालू करते, म्हणणं झालं बंद करून टाकते. बंद म्हणजे सिस्टमवाला त्रास होत नाही. विठ्ठल लक्षात ठेवा, मी काय सांगत होतो. कोणी मागावं, ज्याने ऋण केलं त्यांनी मागावं. कोणाकडे मागावं, ज्याच्यावर ऋण झालं त्याला मागावं. काय मागावं, हिताचं मागावं का अहिताचं मागावं? काय मागावं देवाकडं, हिताचं मागावं का हिताचं मागावं? माऊली काय मागावं? पेढे मास्तर हिताचं मागावं का हिताचं मागावं? काय मागावं? तुम्ही होते ना माझ्या कीर्तनाला. हा हिताचं मागावं का हिताचं मागावं? शेतकरीवाले काय मागावं? आपले हिताचं मागावं का हिताचं मागावं? हा हिताचं मागावं. विठ्ठल विठ्ठल. मग आपलं हित कशामध्ये? प्रत्येक खेळण्यात एक, दारू पिण्यात आहे. मागत असताना काय मागितलं पाहिजे दादा आपण हिताचं? हो हित ते करावे देवास, देवाची चिंता न करून मन. हो मग ती हिताची कथा मागत असताना आमच्या पार्वती मैयाने सांगितलं, भगवान भोलेनाथ हो आम्हाला अशी काहीतरी हिताची कथा सांगा की जे कथा ऐकल्यानंतर आमचं हित होईल, आमचं कल्याण होईल. आता हे कोण बोलतंय म्हणला भाऊ? कोण बोलतोय म्हणला? हे तरी ऐकू राहिले ना. कोणी मागितलं म्हणला? हा बायकोची डिमांड ही कोणाची? हा आपल्या पत्नीची डिमांड आहे. कोणाच्या? भगवान भोलेनाथाच्या बायकोची डिमांड आहे. देवा कथा सांगा, देवा कथा सांगा. ही कोणाचं सांगू मी? हा भगवान भोलेनाथ आणि त्यांच्या पत्नीचं. आपल्या पत्नीची डिमांड काय? झुगे एकदानी झुगे पायातलं पैंजण पैठणी. विठ्ठल विठ्ठल. महाराज काय अधिकार होता पार्वती मैयाचा आणि काय अधिकार होता भगवान भोलेनाथाचा? भगवान भोलेनाथ सुद्धा तुमच्यासारखे नव्हते बायकोला त्रास देणार नाही. तुम्ही त्यांची कथा शिवपुराण कथा वाचा, कधीच अधिकारी केलं नाही महाराज. हा पार्वतीला तुला मला कधीच केलं नाही. हो तुम हा तुम्ही तुम हा शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्या पार्वती मैयाने डिमांड केली, म्हणले देवा अशी काहीतरी कथा सांगा, आमचं कल्याण झालं पाहिजे. का? कारण शिव शब्द म्हणजे काय? आज शिवरात्री म्हणून सांगतो बरं का. शिव शब्दाचे 4 अर्थ आहे. श्री हरी महाराज शिव शब्दाचे किती अर्थ आहे? 4 अर्थ आहे. 4. शिव म्हणजे कल्याण. काय बोललो मी? शिव म्हणजे काही लोक म्हणते तुमचं नाव कल्याण म्हणून कल्याण सांगता काय तुम्ही? नाही, शिव म्हणजे कल्याण. पत्रिका नुसतं भुजन महाराज टाकेल, माझं सोडून देतो विषय. शिव म्हणजे कल्याण. ऐका, शिव म्हणजे मर्यादा, शिव म्हणजे स्पर्श. काय बोललो मी? आणि शिव म्हणजे शिवने किंवा जोडणे. विठ्ठल. 4 अर्थ सांगितले मी. किती दादा? 4 अर्थ सांगितले. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे स्पर्श. हे लोक म्हणते ना मी तुला शिवलो. शिव म्हणजे स्पर्श, शिव म्हणजे मर्यादा, लाईन ऑफ कंट्रोल इन इंग्लिश. हा तुमच्या वावरात तुमच्या गावाचे जे असते ना तुम्ही त्याला काय म्हणतात? शिव. लोकांना त्याचा अर्थ माहिती नाही. शिव म्हणजे शिव,
पण शिव म्हणजे काय? शिव म्हणजे मर्यादा. बर, आणि त्या शेवटचा शिवाचा अर्थ काय? शिव म्हणजे जोडणे. मग कोणाला जोडणे? देव आणि भक्ताचा संगम. विठ्ठल शिव म्हणजे कल्याण. मग शिव म्हणजे कल्याण म्हणजे काय? कल्याण म्हणजे परमानंदाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती, सर्व दुःखाचा नाश. ज्या पदाला होतो त्या पदाला कल्याण असे म्हणतात. विठ्ठल. आणि ते परमपद म्हणजे शिवपद आहे, लक्षात ठेवा. आणि त्या पदाकडे मागणी मागितली. आमच्या पार्वतीमाईंनी सांगितलं, देवा काहीतरी आम्हाला अशी कथा सांगा. मग भगवान भोलेनाथाने सांगितलं, महाराज काय वातावरण ते कैलास पर्वतावर? हो, सगळं आनंदी आनंद वातावरण. तिथं कार्तिक महाराज आहे, तिथं गणेश महाराज आहे, तिथं हे भूते वितळ आहे, सगळे शिवभक्त आहे. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये पार्वतीमाईंनी हात जोडला. सांगा देवा, कथा सांगा. पण त्यावेळेस प्रकाराला सुरुवात केली. म्हणले, कांची नगरामध्ये असलेला सोमदत्त नावाचा राजा, त्या सोमदत्त नावाचा राजा जो धैर्यशील आहे, शौर्यशील आहे, थाप टाकून, हो तो राजा इतका पराक्रमी आहे, त्या राजाकडे काहीच कमी नव्हतं. इंद्राला लाजवेल अशी संपत्ती त्या राजाकडे. पण लक्षात ठेवा, त्या राजाला सुद्धा होतं, आता मी तरुणपणामध्ये सुंदर असं जीवन जगतो. किरण महाराज, मला 500 बायका आहे. काय म्हणतो तो राजा? मला 500 बायका आहे. पण 500 बायका असताना सुद्धा हो माझी जवानी, माझं तरुणपण हो आता सुखात जात आहे. पण माझ्या म्हातारपणे काय होईल ही चिंता त्याला लागून होती. काय? कारण म्हातार झाल्यानंतर असती, जायती, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यते. ऐका, म्हातारपणाची चिंता प्रत्येकाने केली पाहिजे. आणि म्हातारपण येण्याच्या अगोदर देव भेटला पाहिजे ही चिंता केली पाहिजे. म्हातारपण येण्याच्या अगोदर रमेशबा देव भेटला पाहिजे. कारण जोपर्यंत अंगात ताकद येतो पर्यंत डुर 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 याला ढोसमार, त्याला ढोसमार, त्याला असं वाटतं मला कोण बोलले तर पण गध्या तू सुद्धा म्हातारा होणार एवढं. पण आली जरा शरीर कापे थरथरा, दात दादा पडल्या ओस, हलवटी भेटे नाकास, अंग कांती परतली, शिरगुटा ऐशी झाली, मज नाही हात पाय. त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण चांगल्या सुमारने तो सुद्धा स्वयंपाक बिघडतो. त्या दिवशी माहिती नव्हता, पण एवढी चांगली म्हणते मला कुठं माहिती त्या दिवशी. मज नाही हात पाय डोळा पडले, सापड कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड नाक मूक गळू लागले लाळाली शेबोड. ही अवस्था होण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. काय बोललो मी? ही अवस्था होण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. सावध होऊन काय केलं पाहिजे? सावध हो म्हणी भजने लागा देव करा कैवा. अहम वाग्या सोहम वाग्या, अरे प्रेम नगरावाली, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. सावध झालं पाहिजे. महाराज तो सोमदत्त नावाचा राजा लवकर सावध झाला नाही. फक्त बायकासोबत रममान झाला. चिंता वाटत होती, पण नुसती चिंता वाटून फायदा नाही ना. काहीतरी कृती केली पाहिजे. काय होतं माहितीये का तुम्हाला?
प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं. काय बोललो मी प्रत्येक ऐका. प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं आणि राजाने केलेलं पाप ब्राह्मणाला भोगावं लागतं. राजाने केलेलं पाप ब्राह्मणाला भोगावं लागतं. शिष्याने केलेलं पाप एवढं तर बसायला बसायला शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं आणि पत्नीने केलेलं पाप विठ्ठल मास्तर शास्त्राने असा नियम घालून दिला बा महाराज तुम्ही दोन्ही बाजूने अडचण येते. काय बोललो मी माणूस हा दोन्ही बाजूने अडचण येते. माणूस जेवढा पुणे करतो का आता मी कीर्तन आलो पण आज घरी जाताना आमचं ऐकतो कुठं पत्नीला ऐकतं जातं घरी ऐकतं भाऊ माणसानं केलेलं पुण्य ऐकतं बायकोला जातं महाराज का कारण ती नाव घेते ना आपलं ऐकतं बायकोला जातं आणि गंमत अशी आपण केलेलं पाप एक टक्का बी तिकडं जात नाही महाराज ते आपल्याकडे राहतं. पहा किती गंमत आहे. शास्त्राने काय बंधन घातलं बघा तुम्ही. अरे आपण केलेलं पुण्य सहज तिकडं जातं पण आपण केलेलं पाप जरा बी तिकडे ठरत नाही. शास्त्र सांगता आणि गंमत अशी पत्नीने केलेलं पाप अर्ध आपल्याकडे येतं बुवा किती अर्ध आणि तिने केलेलं पुण्य जर सगळी येत नाही ना. किती गंमत आहे विचार विचार गंमत शास्त्राचे सोडा तो विषय. मला सोमदत्त नावाचा राजा 500 बायका होत्या त्याला पण 500 बायकामध्ये 498 बायका 4 कर्म करणाऱ्या होत्या. कशा होत्या 498 बायका 4 कर्म करणाऱ्या होत्या. त्या बायकाने केलेला पाप याला भोगावं लागलं. नाही का त्या बायकाने केलेला पाप याला भोगावं लागलं. मग परिणाम काय झाला हे मरण पावला राजा आणि हरणाची वेळ गेला. विठ्ठल हरणाच्या येऊन गेला. जसा जडभरत राजा हरणी करता गेला घाला तो घातला वासनेने याच न्यायाने हा सोमदत्त नावाचा राजा हरणी गर्भा गेला म्हणजे तो हरणीच्या योनीमध्ये गेला. पण ज्या 2 ओरिजिनल होते का पतिव्रता त्याच्या ज्या 2 राणी होत्या का पतिव्रता मला त्या सुद्धा पतिव्रता असल्या कारणानं त्याच्या बरोबर ते ठेवला आणि त्या सुद्धा अधिकार असल्यामुळं हरणाच्या योनीमध्ये गेल्या आणि सुंदर असा प्रपंच त्या योनी सुद्धा त्या सोमदत्त राजाने थाटला. मस्त प्रपंच चालू आहे. जंगलात जायचं सरायचं आनंदाने राहायचं. पण एक दिवस हो चंडभिल नावाचा भिल. आता त्या चंडभिलाची कथा अशी आहे. तो चंडभिल म्हणजे कोण आहे तो चंडभिल म्हणजे इंद्राच्या दरबारातला भूतसेन नावाचा सेवक आहे. विठ्ठल तो चंडभिल म्हणजे इंद्र दरबारातला भूतसेन नावाचा सेवक आहे. मग का आला खाली तो मला ते इंद्र ऐकत होतो. त्या इंद्राच्या शेळीमध्ये फक्त जरशी चूक झाली त्याच्याकडून जरशी वारा घालण्यामध्ये जरशी चूक झाली त्याला शाप दिला इंद्राने म्हणजे तो खाली जाशील आणि भिल्ल समाजामध्ये जन्माला येशील. आणि म्हणून तो भूतसेन नावाचा जो सेवक आहे चंडभिल म्हणून जन्माला आला आणि तो चंडभिल काय करायला लागला त्याच्या मुलाबाळासाठी तिथं राहत असताना दिवसभर खाण्यासाठी शोधायचा हातामध्ये शस्त्र घ्यायचा इकडे तिकडे भटकायचा. कर्मधर्म संयोगानं एक दिवस असं झालं चंडभिल घरातून निघला. बायकोनं सांगितलं आज काहीतरी खायला आणा. मुलाने सांगितलं काहीतरी खायला आणा आणि बाहेर निघला. बाहेर निघल्यानंतर गंमत अशी झाली त्या दिवशी महाशिवरात्र होती. काय होती त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि बाहेर निघल्यानंतर मला गंमत अशी झाली त्याच्या कुटियाजवळ म्हणजे त्याच्या झोपडीजवळ थोड्या अंतरावर शिवालय होतं. शिवालय ते बाहेर निघल्यानंतर आता शिवालय म्हणल्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून गर्दा होतो. काय होतो सकाळपासून गर्दा होतो. त्या शिवालयावर सकाळपासून गर्दा झाला आणि गर्दा झाला नुसता गर्दा झाला नाही सकाळपासून रमेश भजन चालू झालं. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. काय वाजून म्हणा सर्व
मंदिर म्हणजे प्रत्यक्ष पंढरपूर आहे. इथं प्राप्त केलेलं पुण्य प्रत्येकाच्या पदरात पडत आहे. शिवरात्रीची महाकथा ऐकत असताना जेवढं पुण्य पार्वती देवीला भेटलं, जेवढं पुण्य गणेश भगवंताला भेटलं, जेवढं पुण्य कार्तिक भगवंताला भेटलं, तेवढं पुण्य तुम्हाला भेटलं. तारीवर हातून खाली सकाळी सकाळी आणि नियम असा आहे, सकाळी सकाळी जर भजन ऐकलं तर दिवसभर ते कानात राहतं. महाराज विठ्ठल भगवान भोलेनाथाचं भजन सकाळी सकाळी ऐकलं चंड भिलाने. महाराज हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि फिरायला लागलं ते आणि कोण लागलं नमः शिवाय ओम नम. कोण म्हणतंय हे ऐका, कोण म्हणतंय चंड भिल शिकारीला निघालेला, कारण कानात बोललं ते सकाळी सकाळी. आणि तुम्हालाही सांगतो एखादं ध्यान ठेवायचं असतं तर सकाळी उठल्या उठल्या भोकायचं विठ्ठल. सकाळी उठला, कानावर महाराज मंत्र आला आणि ते शिकार करता करता शिकारीसाठी त्यांनी सहज प्रदक्षिणा मारली. कशाला? भगवान भोलेनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा झाली. पोटात अन्न नाहीये, हो प्रदक्षिणा झाली. पुढे गेला, एका सरोवरावर गेला. बस आता आपल्या पत्नीसाठी काहीतरी न्यावं लागणार म्हणून त्या सरोवराच्या कडेला असलेलं याचं बेलाचं झाड आहे आणि त्या बेलाच्या झाडावर वर जाऊन बसला. पण जाताना त्यालाही माहिती पिंडीवर पाय दिला, पिंडीवर पाय दिला. त्याला माहितच नाही इथं काय. पिंडीवर पाय दिला, पिंडीवर पाय दिल्यावर झाडावर गेला. पण शिकार दिसत नाही, झाड लावलेलं आहे म्हणून ते बिलोपत्र तोडायला लागला. एक हा ते बेलाचे झाड तोडायला लागला आणि बेलाचे झाड तोडतं म्हणजे ते पानं तोडता तोडता ते पानं सगळे ते जागा करण्यासाठी एवढे पानं तोडले त्याने. मला हजारोने पानं तोडले आणि ते पानं कशावर पडले? श्रीहरी महाराज हो भगवान भोलेनाथाच्या पिंडीवर पडले, म्हणजे डोक्यावर पडले. देवाला एवढं प्रसन्न वाटलं. आता हे याच्या ध्यानी नाही,
आणि मणी नाही. कोणाच्या? चंडभिलाच्या. ध्यानी नाही, मणी नाही. पण महाराज इकडे भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथांनी पार्वतीला सांगितलं, म्हणजे माझं कोणीतरी भक्त एवढं भजन करतोय, सकाळपासून पोटात काही नाहीये आणि आतापर्यंत एवढे पानं कोणीच वाहिले नाही, एवढे पानं त्यांनी वाहिले. पण आतापर्यंत सगळ्यांनी माझ्या पिंडीवर हात ठेवला, पण ती पाय घेऊन वर गेले. एवढं प्रेम आतापर्यंत माझ्यावर कोणी केलं नाही. मला पार्वती बाई सांगितलं, म्हणजे कोणीतरी असं म्हणलं, कोणी नाही, माझा भक्त यमला आज्ञा केली, म्हणजे यमराज आप जाओ, उनको क्या लगता वो देखिए, आके मुझे बताइए. यमराज तिथे गेले आणि सांगितलं, म्हणले मी भगवान भोलेनाथाचा भक्त आहे, तुमच्या भेटीसाठी आलो, सांगा तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणे तू यक्ष आहे, किन्नर आहे, देव आहे, राक्षस आहे, कोण आहे तू? ते म्हणले मी कोण आहे सोडून दे, फक्त तुला काय लागतं ते सांग. चंडभिलाने सांगितलं मला काहीच लागत नाही. म्हणले बाबा मूर्खा येणार आहे का तू? अरे देव प्रसन्न झाला, देवादिदेव भगवान भोलेनाथ प्रसन्न हो गए, कुबेर भंडारी प्रसन्न हो गए, क्या होना आपको? त्यांनी सांगितलं आता त्याच्या डोक्यात काय आलं श्री हरी महाराज, फक्त आपल्याला शिकार करायची ना. मग त्याची डोकी त्याची बुद्धी तिथपर्यंत झाली, कुठपर्यंत? त्यांनी सांगितलं, म्हणले बस मला काहीच नको, हो मला फक्त ह्या पशुपक्षाची भाषा कळली पाहिजे. काय मागलं तरी फक्त हरणाची भाषा कळली पाहिजे, पशुपक्षाची भाषा कळली पाहिजे. आता मला सांगा, त्याच्या जागी जर शून्य माणूस असतं काय मागून घेतलं असतं? असं म्हणल्यानंतर तथास्तु म्हणून महाराज ते निघून गेले आणि तिथून पुढे याला पक्षाची भाषा कळायला लागली. कर्मधर्म संयोगानं पुढे वेळेनं तिथं हरिण आलं. हरिण आल्यानंतर यानं बाण जोडला. बाण जोडल्यानंतर बाण मारणार, महाराज जाळ्यात गेला, बाण मारणार. तेवढ्यात दुसरं हरिण तिथं आलं आणि हरिण आल्यानंतर त्या हरिणानं सांगितलं, म्हणले याला मारू नका, कारण चंडभिल तिथंच होता. म्हणले हे माझे पती आहे, कारण ते सोमदत्त नावाचा राजा त्या हरणाच्या योनीमध्ये गेला होता. त्याची जी दुसरी पत्नी आहे, जिला 2 मुलं होते, ती पत्नी तिथं आली. तिला सांगितलं मारू नका, माझे पती आहे, हे जर गेले तर मी कोणाकडे पाहणार, त्यासाठी महाराज असलो तर मला मारा. असं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं, म्हणजे बघ माझा प्रपंच झालेला आहे, तुझ्या पाठीमागे 2 पोरं आहे, हे तर मला मारणार आहे, याला पोरांना खाऊ घालायचं आहे, यांना बायकोला खाऊ घालायचं आहे, मला मारू दे, पण घरी आपले 2 पोरं आहे, तू घरी जा, त्या पोरांना पाच, त्या पोरांचं संरक्षण कर. असं म्हणल्यानंतर ती घरी गेली. घरी गेल्यानंतर महाराज त्या पोराला सुद्धा घेऊन आली, काय त्या पाळसाला सुद्धा घेऊन आले. सगळेजण एकत्रित जमा झाले. जमा झाल्यानंतर हे त्या बाण जोडलेला आहे, बाण मारणार तेवढा, दुसरा यायचं ते म्हणजे मला मारायचा, तिसरा यायचं ते म्हणजे मला मारा, आणखी दुसरे यायचे ते म्हणजे मला मारा, लहान लेकरं यायचे ते म्हणायचे मला मारा. असं बघितलं त्या चंडभिलानं आणि त्यांची भाषा कळत होते. एकमेकाचं प्रेम बघून चंडभिलाच्या डोळ्यात पाणी आलं. ती धर्मशास्त्राची भाषा या चंडभिलाला कळत होती. एवढी धर्मशास्त्राची भाषा त्याने आतापर्यंत ऐकली नाही. साष्टांग दंडवत केला. म्हणजे तुम्ही पशु असून किती समजदार आहात, तुमच्या प्रपंचामध्ये किती प्रेम आहे. कारण त्याला माहित होतं प्रपंचामध्ये प्रेमाची गरज आहे. अरे ज्या प्रपंचामध्ये भाऊ भावाला बोलत नाही, काय चाटायचा तो प्रपंच. ज्या प्रपंचामध्ये बहीण भावाला बोलत नाही, काय चाटायचा तो प्रपंच. ज्या प्रपंचामध्ये मुलं बापाला बोलत नाही, काय चाटायचा तो प्रपंच. ज्या प्रपंचामध्ये पती पत्नीला बोलत नाही, पत्नी पतीला बोलत नाही, नुसते नावाला नवरा बायको घरात आहे, तर एकमेकाला बोलत नाही, काय चाटायचा तो प्रपंच. भाऊ भावाला बोलत नसेल, काय करायची संपत्ती तुमच्या. अरे घरामध्ये प्रेमाची गरज आहे. काय बोलू मी, घरामध्ये प्रेमाची गरज आहे. आणि प्रेम जर असेल तर भगवान पंडित खंडोन परमात्मा लक्ष्मी वल्लभ तयार नियमात वागा, प्रेमात वागा, तो देव तुमच्या जवळ आहे. मला एवढं प्रेम बघून चंडभिलाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले वा वा, तुमच्या प्रपंचाला माझा नमस्कार आहे. असं म्हणून त्यांनी त्यांना सोडून दिलं. त्यांनी सांगितलं, म्हणजे आम्हाला सोडू नका, आम्हाला मारा, आमचं मांस खा तुम्ही, तुमच्या पोरांना खाऊ घाला, तुमच्या आईला खाऊ घाला, तुमच्या वडिलांना खाऊ घाला. त्यांची एवढी इमानदारी, त्यांचं एवढं प्रेम पाहून आणखी यांनी साष्टांग दंडवत घातला. आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर लक्षात ठेवा, त्या हरणीचा भाव एवढा भावला याला, एवढा भावला यांनी प्रार्थना केली. आणि एवढंच नाही, महाराज त्या हरणीला, त्या पाडसाला, त्याच्या 2 पत्न्याला प्रत्यक्षात विमान न्यायला या महाशिवरात्री दिवशी. विठ्ठल ते विमानात बसून गेले, शिव लोकांमध्ये गेले. मग चंडभिलांनी त्यांना प्रश्न केला, हे तर गेले म्हणजे, पण आता माझं काय. मी सुद्धा भूतसेन नावाचा शिवक होतो रे इंद्राचा,
त्यांनी सांगितलं म्हणले पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही सुद्धा शिवनेश्वराच्या मंदिराजवळ जा. हो, शिवनेच्या काठी तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुते म्हणा, तुम्ही भगवान भोलेनाथाची भक्ती करा. 1 वर्षाची भक्ती झाल्यानंतर पुनश्च एकदा ते सगळे भक्त घ्यायला येतील. आणि मग परत 1 वर्षानंतर चंडभिलाला शिवयान घ्यायला आलं. चंडभिल सुद्धा कुठे गेला? कैलासाला गेला. पण कशासाठी? कैलासाशी नेला भिल्ल पानाडी बैसला. विठ्ठल मला सांगा, महाशिवरात्रीची कथा ही एवढी सुंदर आहे आणि एवढी फलदायी आहे, आपण का करू नये? आपण का ऐकू नये? आपण का चिंतन करू नये? अरे भिल्ल समाजाचा माणूस वैकुंठाला गेला, कैलासाला गेला, त्याच्या पत्न्या वैकुंठाला गेल्या, शिवलोकाला गेल्या. असं जर त्यांचा इतिहास आपण का करू नये? त्यासाठी आज महाशिवरात्र आहे. प्रत्येकाने जागरण केलं पाहिजे, रात्रभर भजन केलं पाहिजे. पुण्य पाहिजे ना तुम्हाला? कारण एरवी तुम्ही केलेलं भजन जेवढं फल देतं त्याच्यापेक्षा अनंत पटाने पुण्य आज मिळत आहे. आणि एवढं पुण्य जर झालं तर तुम्हाला त्याच्याकडे मागायचा अधिकार. कारण भगवान परमात्म्याची पत्नी पार्वतीला केव्हा मागितलं ही कथा? हो, ज्यावेळेस तिची पत्नी झाली आणि ज्यावेळेस तिच्याकडे पुण्य प्रस्थापित झालं त्यावेळेस मागितलं. कारण तुम्हाला सांगू, देवाकडे मागायचं असं देव फुकट देत नाही. काय बोलू मी? श्री महाराज, माऊली देव फुकट देत नाही. घेशी तेव्हा प्रमाण माहिती सगळ्यांना, घेशी तेव्हा पैसा असशी उदार, मग घेशी तेव्हा देशी. पण काय घेतो रमेश बा? देव काय घेतो? अंतरीची घेतो घेतो गोडी पाहे जोडी. हा देवा कारणे भावत स्नात, द्यावे न लगे फारसे भीत, झाले एक चित्त तरी होत. एवढ्यासाठी नका करू हात हात गा. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण. कारणे भावत स्मात, म्हणून आवडीने भावे हरिनाम घेशी. भाव बले आकळे एरवी नकळे, भावे गावे गीत शुद्ध करून. अरे भावा, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव. भावासाठी देव शिरो हा विठ्ठल. श्रद्धेनं, भावानं, विश्वासानं कथा श्रवण करा, भजन करा. मागायचा अधिकार प्राप्त होईल. मागायचा अधिकार तुकाराम महाराजाला होता. मागितलं तुकाराम महाराज, देवा तुका म्हणे देवा प्रेम तुके पाठवा. तुकाराम महाराजांनी असं म्हणल्यानंतर देव असले म्हणले, अरे हो म्हणले, तुम्ही असं काही मागता, माझ्याकडे पुढं प्रेम आहे. कारण देव थोर प्रेमाचा केला म्हणजे माझ्याकडे प्रेम नाही. म्हणजे देवा प्रेम कसं नाही तुझ्याकडं? हो, तू ठके म्हणले आम्हाला ठेवतो. विठ्ठल कुठं बोलतो देवा? तुझ्याकडे काय कमी आहे? काय कमी आहे?
मी तो अल्पची संतोषी. महाराज थोडस मिळाल्यानंतर जे संतुष्ट होतात त्यांना संत म्हणतात आणि भरपूर देऊनही ज्यांचं समाधान होत नाही त्याला जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि थोडं जरी मिळालं तरी संतुष्ट आहे कोण? संत. पण जीव किती द्या काय इत भरपोटासाठी पहा जीव. तुम्हाला किती द्या महाराज. ब्रह्मांड माणसाला पुरत नाही. काय बोललो मी? माणसाला ब्रह्मांडही पुरत नाही. तुम्ही एवढे लोक हावडा गाडीत बसले काय सांगतो तुम्हाला. एवढा हावडा 10 एकर झाली पुढच्या वर्षी 2 एकर घेतो शेजारीची. अरे कशाला घेतो एवढंच पण झालं ना. काय ना हावडा करायचा एवढा माझ्याकडे प्रमाण आहे महाराज. तुम्ही हावडा बसू घेऊ करूच नका. हो बरी होऊ नका आहे ना प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हवं बरी होऊ नका. अरे हावडा गाडीत बसू नका. पुढच्या क्षणाला काय होईल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं किसी का वो क्या भरोसा है. आमच्या महाराष्ट्राप्रमाणे क्षणभंगूर वारे सावध थोडा माया आशा काही न सगळे मग गळा पडेल भाषा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम आधी राम राम कधी पुढे लागायच्या आधी बाबा. विठ्ठल त्याच्यामुळे हावडा गाडीत बसू नका. काही काही लोक नुसते पैसा 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 पैसा. अरे पैशाची गरज आहे. काय बोललो मी? पैशाची गरज आहे. मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे पण देअर इज अ वन लाईन ऑफ कंट्रोल. तिथं मर्यादा महत्वाची. काय महत्वाची आहे? मर्यादा महत्वाची. जास्त पैसा असला की त्याला फाटे फुटतात बुवा. विठ्ठल म्हणजे पैसा पाहिजे जोडून या धन उत्तम उदास विचारे विचारे. त्यासाठी अशा कीर्तनातून एवढं घेऊन जा. रात्रंदिवस म्हणजे भगवान परमात्म्याचे चिंतन करा. जास्त हावडा गाडीत बसू नका कारण आपल्या सोबत फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन येणार आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविन या. कारण पैसा काम येत नाही मग तिथे न चले काही. सत्ता संपदा राहील खायच्या नाही. महाराज तिथं तुमचं काही चालत नाही बाकीचं. सत्ता संपदा धनाने भूमो पशवश्य गोष्टी भार्याग्रहाद्वारे जलस्पर्शाने देह चित्ताया परलोक मार्गे कर्माने भोगक्षती जीव आहे का. अजिबात तुमचं तिथं काही चालत नाही. फक्त काय चालतं तुम्ही केलेलं पुण्य. आणि त्यासाठी आज महाशिवरात्र आहे. पुण्य संपादन करा. तिळ तिळ पुण्य साचा पडली. बस बस माझ्याकडे वेळ नाही राहिला. तिळ तिळ पुण्य साचा पडे. कारण आज माझ्याकडे 3 गोष्टी होत्या आणि 3 गोष्टीची सांगत घालून दिली तुम्हाला. आज मागणी प्रकरण कारण सत्ताचा नियम आहे. 7 दिवशी मागणी झाली पाहिजे म्हणून तुमच्याकडून मागणी ठेवली. दुसरी गोष्ट शिवरात्र आहे. त्या शिवरात्र असल्यामुळे कथा ठेवली आणि शिवरात्रीला कोणता पण घेतला पाहिजे तर हा जाऊन घेतला पाहिजे म्हणून याच्यावर निवडणूक करायचा प्रयत्न केला. काय येऊन तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. त्यासाठी तुम्ही काय करा कृपा करायला ते थोडी तुमच्या पाया पडतो. पाया पडिलो भराडी. देवा तुम्ही कोण आहे? तुम्ही विश्वनाथ Oh
मी तो अल्पाची संतोषी तुका म्हणे देवा काही वाहतुके किंवा प्रेम घातुकी पाठव काय म्हणे कृपा करायला ते थोडी माया म्हणे डोंगराने येतामध्ये अवकाश चरणवर बोलायचा प्रयत्न केला. सुंदर असं हे वातावरण आणि या वातावरणामध्ये शिवनेश्वराचं हे अधिष्ठान आणि या अधिष्ठानावर चालू असलेला हा नामयज्ञ जसं येईल तसं आणि जसं जसं जमल तसं प्रत्येकाने इथं सेवा करायची, अन्नदान करायचंय, परिश्रम करायचंय, अर्थदान करायचंय. मला सांगितलं आमच्या दादाने आल्यानंतर बाबासाहेब भाऊ अवतडे आहे ना, तुम्ही तेच नाव सांगितलं मला, इंजिनियर होऊन गेले म्हणले ते. त्यांनी बराच परिश्रम करून इथं सगळं हे डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न केला. आणि महाराज असे कमी लोक आहेत की जे दुसऱ्यासाठी जगतायत आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जेवढे कार्य करते फार सुंदर कार्य तुमचं आहे. आणि हे तुमचं कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहणार. आणि हे असं चालू राहण्यासाठी शिवनेश्वर भगवंताची कृपा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून संघटित होऊन प्रत्येकाने, कारण हा सप्ताह एकट्याचा थोडीच तुमच्या गुणाचा, हा सप्ताह पंचक्रोशीतील सप्ताह आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. एक वाक्य तुम्हाला ध्यान देऊन सांगतो तेवढं ऐका. कारण तुम्ही इमानदारीने किती काम करता हे लोकांना तरी कळत नसलं, पण देवाला कळतं. कोणाला कळतं? देवाला कळतं. त्याच्यामुळं अपेक्षा ठेवायची नाही की लोकांनी मला मानलं पाहिजे, लोकांनी माझा गौरव केला पाहिजे, लोकांनी माझी स्तुती केली पाहिजे. हा भाव कधी ठेवायचा नाही. तुम्हाला एक बोलू का, आपलं नाव लोकांच्या यादीत नसलं तरी चालत. रमेश भाऊ काय बोललो मी, आपलं नाव लोकांच्या यादीत नसलं तरी चालून मागवी बरं का शेळके साहेब. आपलं नाव लोकांच्या यादीत नसलं तरी चालून, कोणाच्या यादीत पाहिजे? हा, किती हुशार माणसं आहे सगळे. देवाच्या यादीत नाव असलं पाहिजे. आणि देवाच्या यादीत नाव जर असलं, काय बोलू मी, तुका म्हणे माझं चाल नाही जना एका नारायणा वाचून या. आणि पुढे बोलतो जर का आणखी एक वाक्य, मला देव साह्य जरी अवघे विश्व कृपा करेल. त्यासाठी अगदी इमानीपणे इथं काम करायचं, परिश्रम करायचा, सेवा करायची, अन्नदान करायचं, अर्थदान करायचं. महाराज भगवान भोलेनाथ तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सांगणार सुद्धा कल्याण आहे. धन्यवाद. म्हणून पुरुष एकदा सगळ्यांना शतकोटी धन्यवाद देतो. आणि थांबतो. म्हणणार आहे का, विठ्ठल जय जय.